नमस्कार मंडळी, मृणाल सॅप्रॉनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत अगदी मऊ आणि लसलुशीत 3 पदर सुटलेली चपाती कशी बनवायची. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. चपाती मऊ होण्याचं सगळ्यात मोठं गुपित असतं ते पीठ मळण्यामध्ये. यासाठी सगळ्यात आधी एका मोठ्या परातीत किंवा बाउलमध्ये गव्हाचं पीठ छान चाळून घ्या. आता यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि त्यानंतर थोडं थोडं करून कोमट पाणी घालायचे आणि पीठ छान मळून घ्यायचं. लक्षात ठेवा, पीठ खूप घट्ट किंवा सैल मळायचं नाही, अगदी मध्यम आणि गुळगुळीत पीठ मळून घ्यायचंय. पीठ छान मळलं की त्यावर झाकण ठेवून ते कमीत कमी 10 ते 15 मिनिटे मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. म्हणजे आपली चपाती अगदी टम्म फुगेल. आता कणिक छान मुरली आहे, तर आपण थोडंसं तेल टाकून ती कणिक तेलामध्ये मळून घेऊया. हे पहा, आपली कणिक किती छान मळली गेली आहे आणि एकदम मऊ. आता कणिक छान मुरली आहे. याचे आपण समान आकाराचे गोळे करून घेऊयात. यातील एक गोळा घ्यायचा, कोरड्या पिठात घोळवून गोल लाटून घ्यायचा. आता यावर अगदी थोडं तेल लावून घ्या आणि त्यावर हलकीशी पिठाची भुरभुर करा. त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याची त्रिकोणी आकाराची घडी घालून घ्यायची आहे. घडी घालताना कडा व्यवस्थित बंद करायच्या, जेणेकरून शेकताना त्याचे पदर सुट्टे होतात. आता पुन्हा याला कोरड्या पिठात घोळवून हलक्या हाताने त्रिकोणी आकारातच लाटून घ्यायचं. तिकडे तवा देखील चांगला गरम झालाय. ही लाटलेली चपाती आपण तव्यावर टाकूया. एका बाजूने हलकी भाजली की ती पलटी करून घ्यायची. आता वरून थोडं तेल किंवा तूप सोडायचं आणि दोन्ही बाजूंनी छान खमंग आणि खरपूस भाजून घ्यायची. वाव, पहा आपली चपाती कशी टम्म फुगली आहे. अशाच आणखी काही सोप्या, खमंग आणि तोंडाला पाणी आणणाऱ्या मस्त रेसिपीजच्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.